नवीन फलंदाज आपण पाहू शकतो, स्वप्नील येतोय. यावेळेस अप्रतिम असा चेंडू पडला, त्यानंतर लेकट केलेला चेंडू होता. पडला त्यानंतर थोडंसं वळण घेतलं होतं, चेंडू बॉडीला ब्रश झाला. आपण पाहू शकतो डॉट चेंडूची समाप्ती. टीमची टोटल जी मात्र स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित असेल 2 धावा धाव फलकावरती. 2 रन ऑन दी स्कोरबोर्ड. स्ट्रायकर एंड वरती स्वप्नील पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश शेलार जो मात्र आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. हाताचा पिसारा फुलवला होता, त्यामध्ये समावून घेतलंय चेंडूला. झटका क्रमांक लागत असताना दुसरा आपण पाहतोय गुरोलीपाडा या टीमला विकेटचं होतोय पतन. डीजे मास्टर टीमची टोटल जी मात्र स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो, पॉकेट साइज डायनामाइट ज्याची ओळख अमर दळवी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका आपण पाहू शकतो, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय. अप्रतिम अशी झेल जी मात्र सचिन यांच्या माध्यमातून टिपली जात आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये झटका क्रमांक लागत असताना तिसरा आणि यासोबतच पहिल्या षटकाचं वाजविक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. डीजे नंतर धावसंख्या धावफलकावरती जी मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा होती. पॅनल्टीच्या 3 धावा ऍड, अर्थात 5 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज आपण पाहू शकतो, जो मात्र अमित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, हुक करायचा प्रयत्न केला होता, चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. माहिती आहे कल्पेशला की रायटी बॅट्समन साठी वाईडिश लॉंग ऑन रिजन ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पर्यंत छोट्या बाउंड्रीज आहेत. इथे अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. ताकद नाही तर फक्त आणि फक्त नजाकत जी मात्र या स्ट्रोक वरती आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून गेला पॉइंट रिजन मधून. 1 बाउन्स ऑफ द लाईन, चौकार. कार्ड वरती 9 या आकड्यावरती आपण पाहू शकतो दुसरे षटक मार्गस्थ. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक जो मात्र आपण पाहतोय आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र टिपली जात आहे. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय कल्पेश शेलारचा खेळ. विकेट क्रमांक 4.
थँक्यू व्हेरी मच DJ भावेश अँड DJ हरीश. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. नवीन फलंदाज जो मात्र येत असताना आपण पाहतोय भावेश. अप्रतिम असं कमबॅक जो मात्र होत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजच्या बॅट मधून येतोय खणखणीत सिक्सर. अप्रतिम असं कॉन्टेस्ट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आदेश आणि गुरवली पाडा या टीम मध्ये. आणि सुनीलजी कतोरे यांच्या माध्यमातून आळवे जेलसाठी 250 रुपयाचं कॅश प्राइज असेल या मॅच साठी. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आणि जगवंजी कडव साहेबांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल, परंतु या मॅच साठी या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आणि हरीशजी कतोरे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज अर्थात 550 रुपयाचं टोटल कॅश प्राइज जो मात्र आपण पाहू शकतो. यावेळेस अजून एक अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. सातत्याने त्याच प्रकारचा फटका आणि तोच रिझल्ट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय अखणखणीत सिक्सर. विनंती असेल AP स्पोर्ट्स बेरे त्यासोबतच स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस या टीमच्या खेळाडूंना स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा जी मात्र घ्यायचे. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. तुमचीच स्पर्धा आहे आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून थोडीशी सहकार्याची अपेक्षा जी मात्र असणार आहे. षटकाराच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग जी मात्र 22च्या माध्यमातून 2 चेंडूंवरती 2 षटकार खेळत असताना 22 आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, तोपर्यंत आपण पाहू शकतो लीगबायच्या स्वरूपात एक डाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11.50 सरासरीने 23 धावा 23 रन ऑन दी स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर विथ द रन रेट ऑफ 11.50. टीम गुरवली पाडा. यावेळेस अजून एक अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. चेंडू सरळ निघून चाललाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र टिपली जात आहे. पळत ये भावा. 550 रुपये मिळणार आहेत. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असं म्हणावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. यावेळेस आपण पाहू शकतो अप्रतिम असं चेंडू पाहायला मिळाला. षटकार आलता त्यानंतर मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा खणखणीत सिक्सर. मास्टर अप्रतिम अशी झेल, आळवी झेल जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाज होतोय तयार, फुल टॉस चेंडू आहे, मिस टाइम फटका आपण पाहतोय. इनफिल्ड मध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आळवे झेलचा कॅश प्राइज आहे जो मात्र मिड इनिंग्स मध्ये दिला जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची शक्यता होती. फुल टॉस चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला, झेलची शक्यता, झेल सुटली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. येते नशिबाची साथ आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पार, येतोय खणखणीत चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आणि या एका धावेसोबत आपण पाहू शकतो 3 षटकांचा वाजवी केस समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा, 42 रन ऑन दी स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर. विनंती असेल आपटी बी या टीमला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टीम हर्डल जो मात्र घ्यायचं नाहीये. ट्वेल्थ मॅननी फिल्डिंगला जायचं.
सर्वच खेळाडूंना विनंती असेल, इथे आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे. मिस जजमेंट जो मात्र कॅच साठी पाहायला मिळाला. तोपर्यंत अप्रतिम अशा 3 धावा कंप्लीट झाल्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती. 45 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 45 रन ऑन दी स्कोरबोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थे षटक जो मात्र मार्गस्थ आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. स्लोवर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आणि यासोबतच आपण पाहू शकतो टीमची टोटल जी मात्र स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित असेल. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस अप्रतिम असा फटका जो मात्र आपण पाहू शकतो फलंदाजच्या बॅट मधून निघतोय. हा खणखणीत सिक्सर. या मैदानाची खासियत आहे सातत्याने चौकार जे मात्र कमी आणि षटकार जे मात्र जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती असेल आळवे जेलसाठी एकीकडे सगळ्यांनी थांबू नका, पुन्हा ग्राउंड मध्ये सगळ्यांनी थांबा. यावेळेस अजून एक अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ वन बाउन्स होता. फॅन सरळ चाललाय सीमारेषेच्या पार. येतोय खणखणीत चौकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना 55 धावा. लो फुल टॉस चेंडू होता. अलंग वी चेंडूला स्टिअर केला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपण पाहतोय अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट. कुठेतरी बॅकफुट ला होता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फक्त आणि फक्त 2 धावा ज्या मात्र खर्च झाल्या होत्या त्यानंतर कमबॅक झालाय. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट झाली. यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद आणि झटका क्रमांक लागत असताना 5वा आरती टीम टुवर्ड्स द पवेलियन आपण पाहू शकतो. 4 षटकांचा वाजविकेट समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 57 या आकड्यावरती विजयासाठी. 58 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 59 धाव्यांची गरज.
थँक्यू व्हेरी मच. विनंती असेल आपटी बी संघाला सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचेत. आपटी बी टीमला विनंती असेल सलामीचे दोन्ही फलंदाज जे मात्र मैदानात पाठवायचेत. वसत टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल रिपोर्टिंग करून ठेवायचे, कारण मॅच कंप्लीट झाल्यावरती वाट पाहावी लागते जी मात्र कॅप्टनची नाणेफेकीसाठी. त्यामुळे विनंती असेल रिपोर्टिंग करून राहा, जेणेकरून तुम्हाला देखील आणि आयोजन कमिटीला देखील वेळेचं भान राहिलं पाहिजे. त्यामुळे विनंती असेल रिपोर्टिंग जो मात्र आधी करायचे. राजन नॉन स्ट्राइकला गोलंदाजी ट्रॅक वरती अमर दळवी. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 58 आपल्याला पाहायला मिळाली. विजयासाठी 24 चेंडू आणि 59 धावांची गरज जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे दोन फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असेल जो मात्र ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडवरती राजन आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन तयार पॉकेट साइज डायनामाइट जिची ओळख असा अमर दळवी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू. पहिला खेळाडू लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहू शकतो सचिन शेलार. दुसरा खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल काऊ कॉर्नर रिझन मध्ये प्रदीप आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फुल टच चेंडू होता. चेंडू सरळ बॅडिश लॉंग रिझन मध्ये ट्रॅव्हल होत होता. अप्रतिम अशी झेल जी मात्र प्रदीप यांच्या माध्यमातून टिपली जाते. पहिले चेंडूवरती ऋतिकला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. गोल्डन विकेटचा शिकार बनत असताना झटका क्रमांक लागतोय पहिला. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो रवींद्र शिसवे जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असं कॉन्टेस्ट जो मात्र रंगत असताना यावेळेस अप्रतिम असं चेंडू जो मात्र आपण पाहिला. डॉट चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू जो मात्र विकेटचं पतन झालं होतं त्यानंतर मात्र दुसरा चेंडू डॉट चेंडूची होते समाप्ती. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू. सातत्याने दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता त्यासोबतच स्लोवर वन चेंडूचा वापर. गतीमध्ये परिवर्तन गतीमध्ये व्हेरिएशन अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. सातत्याने निर्धाव चेंडूंच्या समाप्तीचे मात्र जास्त प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू अर्थात पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर 3 डॉट चेंडू आलेत. अजून एक अप्रतिम असं चेंडू. चुकीची
लाईन जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पंच सांगत असताना इट्स वाईट बॉल. आणि यासोबत आपण पाहू शकतो टीमचा अकाउंट जो मात्र ओपन होत असताना पूर्वार्धाचा विचार केला, अर्थात पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती होत्या. यावेळेस अजून एक अप्रतिम असं चेंडू जो मात्र आपण पाहतोय. अजून एक डॉट चेंडू. एक अव्वांतरची धाव सोडली तर 5 चेंडू जी मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतात. तीच खासियत आहे. मी म्हटलं होतं पॉकेट साइज डायनामाइट म्हणून ओळख आहे अमर दळवीची. यावेळेस फुल टच चेंडू आहे. चेंडू सरळ चालला होता जो मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सांगत असताना की पॉवर प्ले च्या ओव्हर मध्ये मला का बाहेर ठेवलंय. आणि तोपर्यंत आपण पाहिलं एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली जी मात्र 2 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा होते, परंतु पॅनल्टीच्या 3 धावा ऍड करून कुठे ना कुठे 5 धावा झाल्या होत्या. आणि या षटकामध्ये देखील उत्तरार्धामध्ये अर्थात सेकंड इनिंग मध्ये 2 धावा ज्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येत असताना आपण पाहतोय सचिन शेलार जो मात्र दुसरं षटक घेऊन तयार होते आपल्या स्पेल मधील पहिलं. सातत्याने विचार केला तर गोलंदाजांची खूप जास्त प्रमाणामध्ये सचिन शेलार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने पॉवर प्लेची ओव्हर जो मात्र सचिन टाकत असतो, परंतु आज थोडस उशिरा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. त्यासोबतच विचार केला तर मिलिंद दळवी हे देखील गोलंदाजी करत असतात. विनंती मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचंय. अजून 2 सामने आपल्याला पूर्ण प्रकारे कंप्लीट करायचे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज होते तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. समीकरण 18 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज. यावेळेस अप्रतिम असा चेंडू होता. तितका सुरेख असा फटका आपण पाहू शकतो फलंदाजच्या बॅट मधून येतोय. प्रेशर जो मात्र रिलीज करणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. तर या चौकारासोबत टीमची टोटल जी मात्र स्कोर कार्ड वरती 6 या आकड्यावरती पाहू शकतो. 6 रन ऑन दी स्कोर बोर्ड. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रवींद्र शिसवे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र आपण पाहू शकतो आम्ही त्यांच्या माध्यमातून टिपली जात आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला होता आणि यावरती मात्र विकेटचं पतन होतंय. कमबॅक जो मात्र होत असताना इतका जवाब पत्तर से टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर वारवरती पलटवार विकेटचं पतन. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु LBWचं विकेट जो मात्र स्पर्धेमध्ये नसेल या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती
7 या आकड्यावरती 7 रन ऑन दी स्कोरबोर्ड. नवीन फलंदाज जो मात्र आपण पाहू शकतो सचिन शिसवे आपल्याला पाहायला मिळत होता. सचिन वर्सेस सचिन अशी लढत जी मात्र मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. कुठे ना कुठे फ्रंट फुटला आपल्याला सचिन शेलार पाहायला मिळाला होता. पूर्ण प्रकारे बीट केलं होतं सचिन शिसवेला. गोलंदाज होतोय तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. अप्रतिम असं कॉन्टेस्ट जो मात्र पाहतोय आपण. दोन्ही कल्याण ग्रामीण मधले संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे टिटवा विभागातील एक दादा संघ अर्थात गुरवली पाडा संघ, दुसरीकडे कल्याण ग्रामीण विभागातील एक दादा संघ आपटी बी संघ. रनअप मध्ये फंबलनेस पाहायला मिळाली. पंच सांगत असताना इट्स अ डेड बॉल. मृत चेंडू जो मात्र घोषित केला. 7 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक जे मात्र दुसऱ्या षटकातील पाहायला मिळतील. यावेळेस अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलं सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. अप्रतिम असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्याचे चटके बसत असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी करणाऱ्या टीमला चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय खणखणीत सिक्सर. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. भावेश 13 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपली जात आहे. स्वप्नील यांच्या माध्यमातून स्प्रिंट मारली होती. हँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं. झटका क्रमांक लागत असताना तिसरा. यासोबतच 2 षटकांचे वाजवे खेळ समाप्त झाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 23.00 सरासरीने 46 धावांची गरज असेल जे मात्र आपटी बी या टीमला. दादा दिलदार बारी दोस्ती करतो जिगरी या जमानात टसलाई र. दादा योगेश करतो रे बेरे गावाचा मनाला भावलाई र. दादा योगेश करतो रे बेरे गावाचा मनाला भावलाई र. दादा योगेश करतो रे बेरे गावाचा मनाला भावलाई र. दादा योगेश करतो रे बेरे गावाचा मनाला भावलाई र. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतो. आपल्या स्पेल मधील पहिलं, सांगी कोट्यातील तिसरं षटक टाकण्यासाठी अमित आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. आणि एक सुवर्ण संधी जी मात्र प्रत्येक टीम साठी देखील असेल. MK स्पोर्ट्स चिंचवली आयोजित कैलासवासी मन्या स्मृती चषक 2023 थरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवसीय स्पर्धा 23 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत 4 दिवसीय स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना प्रथम क्रमांक जी मात्र 51,000 असेल. द्वितीय क्रमांक 25,000 व आकर्षक चषक द्वितीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10,000 व आकर्षक चषक असेल. मालिका वीर साठी सायकल व चषक, त्यासोबतच उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन, त्यासोबत बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर यांच्यासाठी कूलर व चषक असेल. प्रवेश फी जी मात्र 5,500 आपल्याला पाहायला मिळेल. इच्छुकांनी संपर्क जी मात्र साधायचे हर्षल कशिवले, त्यासोबत केतन कशिवले, मनीष कशिवले आणि राहुल भोईर यांच्याकडे. चौदा धावा धावफलकावरती. 14 रन ऑन दी स्कोरबोर्ड. अमित ऑन द बॉलिंग मार्क.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न असेल, अप्रतिम अशी झेल जी मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपली जाते. झटका क्रमांक 4, विकेटचं पतन. भावेश, अप्रतिम असं संगीत जो मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. कधी डीजे हॅरी असतील, कधी डीजे टॉम असतील, कधी डीजे भावेश आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे लाऊड अपील जो मात्र केला गेले. पंचांचं बोट आकाशाकडे असेल. तू चल मे आया अशा मनस्थितीमध्ये आल्या पावली प्रवीण यांना परतायला लागते टुवर्ड्स द पव्हिलियन. आर्धी टीम टुवर्ड्स द पव्हिलियन. झटका क्रमांक 5, विकेटचं पतन. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहू शकतो जो मात्र अमित आहे. अप्रतिम असं यष्टीरक्षण जे मात्र कल्पेश शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशाच प्रकारचं काहीसं यष्टीरक्षण जे मात्र RCC राया टीमचे यष्टीरक्षक तेजा कुंगले उर्फ रॉफ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळेस यू मिस साय डेफिनेटली फलंदाजाने इष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने इष्ट्या वाकवल्या. हॅट्रिक कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतो. झटका क्रमांक 6 लागत असताना 14 या आकड्यावरती विकेटचं पतन. वालगत गावाला जाऊन पाहू तराराज चषकाचा. बेरे गावाला जाऊन पाहू तराराज चषकाचा. अरुण पाटील दादानी ठेवलाय भारी पिचषक हा मानाचा. 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 विनंती असेल जे मात्र वसत टीमच्या कॅप्टनला रिपोर्टिंग करून ठेवायचे दादा. येस, रिपोर्टिंग केलेली आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो रुपेश येत असताना ॲट नंबर 8. यावेळेस अजून एक झेल जी मात्र टिपली जात आहे. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट कॅरी होत असताना अप्रतिम स्पेल जो मात्र आपण पाहू शकतो आम्ही त्याच्या माध्यमातून. वालगत गावाला जाऊन पाहू तराराज चषकाचा. बेरे गावाला जाऊन पाहू तराराज चषकाचा. अरुण पाटील दादानी ठेवलाय भारी पिचषक हा मानाचा. अरुण पाटील दादानी ठेवलाय भारी पिचषक हा मानाचा. अरुण पाटील दादानी ठेवलाय भारी पिचषक हा मानाचा. नवीन फलंदाज येत असताना आपण पाहतोय वसंत. 14 या आकड्यावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतो आपटी बी खेळत असताना बॅकफुटला आणि पूर्ण प्रकारे वर्चस्व जो मात्र गुरवली पाडा टीम गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज होते तयार. सुपन कडवसर जे मात्र आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. टॉट चेंडूची होईल समाप्ती.
आणि यासोबतच 3 षटकांचं येस डॉट चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जो मात्र वाईड होता, त्यानंतर सलग 4 चेंडूंवरती 4 विकेट. 5वे चेंडू जो मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आपण पाहतोय. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न होता. यासोबत आपण पाहू शकतो 3 षटकांचा वाजविक हे समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, 14 रन ऑन दी स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 3 ओव्हर. शेवटचे 6 चेंडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येत असताना आपण पाहतोय प्रदीप जो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. चौथं षटक घेऊन तयार आपण पाहू शकतो प्रदीप आहे. यावेळी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. अप्रतिम असं स्टॉप जो मात्र मिलिंद दळवी यांच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहू शकतो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गुरुनाथजी जुगरे साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू होता आणि एसटी चित दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड झटका क्रमांक 8वा जो मात्र लागत असताना पेती गंगामध्ये हात कशाला धुतात त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण जे मात्र आपण पाहू शकतो. पाया जो मात्र अप्रतिम रचला होता अमर दळवीने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना सातत्याने सचिन असेल त्यासोबतच अमित असेल ना आणि आता प्रदीप यांच्या माध्यमातून सातत्याने विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. 14 या आकड्यावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अपटीबी खेळत असताना 4 चेंडू शिल्लक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक. यावेळी अजून एक अप्रतिम असं चेंडू वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित असेल. दोन चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये शिल्लक. फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेमध्ये चेंडू सरळ येऊन चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू द्यायचं एक. वीस धावा धावफलकावरती. फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे सांगत असताना पंच इट्स वाईट बॉल. वाईट एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. फुल टॉस चेंडू होता आणि यासोबत मॅच कंप्लीट होते. मॅच जिंकली आहे गुरवली पाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम गुरवली पाडा.
अँड हार्ड लक आपटी बी. विनंती असेल जे मात्र गुरवलीपाडा टीमचे कॅप्टन नितेश दादा यायचे त्वरित, तर सोबतच वसत टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल नितेश दादा त्वरित यायचे.